फ्रॉड जे होतात ते वेगवेगळ्या प्रकाराने होतात। आपल्याला कधी कधी मेल येतो, कधी कधी आपल्याला मोबाईलवरनं फोन येतो बाबा अशा पद्धतीने काहीतरी झालं। ज्या काही सायबर फ्रॉड जे होतात त्यात बेसिकली दोन एलिमेंट्स आहेत। मानवी मनाचे दोन दोष हे जे आहेत हे कॅप्चर करून जनरली लोकांची फसवणूक होते। त्यात सगळ्यात पहिलं म्हणजे भीती की बाबा तुमच्या नावाने कुठेतरी एक पार्सल सापडलेलं आहे, त्या पार्सलमध्ये MD ड्रग सापडला आहे आणि त्यात तुमच्या नावाचा पॅन कार्डचा आधार कार्डचा वापर केलेला आहे, तुमच्या विरुद्ध या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे, तर असं करा तसं करा तसं करा असं घाबरवलं जातं। तुमच्या विरोधात कुठेतरी गुन्हा दाखल झालेला आहे तर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांचं, पोलीस अधिकाऱ्यांचं, EDचं, CBIचं, CIDचं, क्राईम ब्रांचचं तुम्हाला नाव घेतलं जातं, फसवलं जातं। त्याच पद्धतीने दुसरा जो आपला मानवी मनाचा अवगुण आहे, कुठेतरी आपला लोभ जो असतो, लालच जे असते, तर त्याला हे लोक बळी पडतात आपल्याला आणि आपल्याकडनं तुम्हाला कमी कालावधीत जास्त नफा मिळवून देतो, तुम्ही शेअर ट्रेडिंग करा त्यातनं तुम्हाला जास्त पैसे मिळवून देतो, अशा पद्धतीने आपल्याला त्यात बळी पाडून त्याकडनं संपूर्ण पैसे काढून घेतले जातात। आपल्याला आता ह्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला असं जाणवतं की बाबा हे जे फोन येणारे गुन्हे आहेत हे कुठे काही एका व्यक्तीला फोन आला तर त्याची फक्त फसवणूक झालेली आहे, परंतु तो जे ते लोक करणारे जे आहेत ते एका व्यक्तीला फसवत नसतात, खूप साऱ्या लोकांना फसवतात आणि ह्याच्या मागे जे आहे ह्याच्या मागे एक मोठी जी आहे एक इकोसिस्टम ही तयार झालेली आहे। आज ज्या फोन नंबर्सवरनं हे जे आज प्रेस कॉन्फरन्स एक विषय त्यासाठीच आहे की आपल्याकडे सध्या ही जे ह्याचे जे फ्रॉड्स आहेत शेअर ट्रेडिंग फ्रॉड्स त्याचा आपण विशेषतः अभ्यास करत होतो आणि तपास करत होतो की तुम्हाला कुठल्या तरी एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इंट्रोड्यूस केलं जातं आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही शेअर परचेस करा आणि शेअर परचेस सेल होतो, तुम्हाला त्यातनं प्रॉफिट दाखवलं जातो। तुम्हाला आदल्या दिवशी टिप दिल्या जातात की या तुम्ही शेअरमध्ये गुंतवणूक करा, तुम्हाला प्रॉफिट होईल आणि मग ज्यावेळी तुम्ही पैसे विड्रॉ करण्याचा प्रयत्न करता त्यावेळी पैसे काही विड्रॉ होत नाहीत आणि तुमची फसवणूक झाल्याचं लक्षात येतं। तर आज हे जी काही इकोसिस्टम ही जी फसवणुकीची इकोसिस्टम चालते ह्यात तुमचा सिम कार्ड आणि मोबाईल याचा जो आहे ना ह्याचा फार मोठा वाटा आहे। तर अशा पद्धतीने कोणाच्याही नावावर नसलेली इलिजिटिमेट पद्धतीने, इलिगल पद्धतीने खोट्या नावाचा वापर करून सिम कार्डची प्राप्त केली जातात आणि त्यांचा जो आहे त्यांचा सायबर फ्रॉडसाठी वापर ठाणे शहरामध्ये मागील काही म्हणजे ऑलमोस्ट वर्षभरामध्ये ह्याचे जे आहे शेअर ट्रेडिंग फ्रॉडचे जवळपास 16 गुन्हे दाखले। त्याचा कन्सॉलिडेटेड तपास जो आहे हे माननीय पोलीस आयुक्त गुगले सर, ॲडिशनल CP गुगले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल हे तपास करत होते। या तपासामध्ये आपण जे आहेत रायपूरमधलं, छत्तीसगडमधलं 2 आरोपी जे आहेत जगदलपूरमधलं आपण अटक केली आहेत, आफ्ताब हेबर आणि त्याच्यानंतर मनीष कुमार देशमुख, हे दोघं जे आहेत हे भिलाई छत्तीसगड अलीकडनं दुसऱ्या आरोपीला अटक केलेलं आहे। तर ह्याच्याकडून आपल्याला 800 ॲक्टिवेटेड सिम कार्ड्स, त्याच्यानंतर लॅपटॉप, वायफाय राउटर, मोबाईल हँडसेट, 50 क्रेडिट डेबिट कार्ड, 20 चेकबुक, पासबुक, रोख रक्कम हे सगळं सापडलेलं आहे। ह्याच्याकडनं पुढील तपास केल्यानंतर दिल्लीमधून भाईजान उर्फ हाफिज लईक अहमद या व्यक्तीला आपण अटक केली। तर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला हे आढळलं आहे की जे देशभरात जे कॉल सेंटर्स किंवा इंडिव्हिज्युअल जे काही फसवणुकीचे लोक चालतात त्यांना सिम कार्डची आवश्यकता असते, त्यांना सिम कार्ड प्रोक्युअर कुठं करणार, हे लोक जे आहेत हे सिम कार्ड प्रोव्हाइड करतात। हे जे आहेत हे ह्यांचं नेटवर्क जे आहे हे भारतभरात सर्वत्र चेन्नईपासून दिल्लीपर्यंत त्यांनी लोकांना सिम कार्ड प्रोव्हाइड केलेले आहेत। याच्या बरोबरीने त्यांनी आउट ऑफ इंडिया हे जे आहेत कंबोडिया, दुबई, चायना या ठिकाणी सुद्धा हे सिम कार्ड्स पाठवलेली आहेत। हे आपल्या तपासात निष्पन्न झाले आहे। आपल्याला इन्व्हेस्टिगेशनमध्ये मागील काही लोकांना माहिती असेल की कंबोडियामध्ये सुद्धा काही जे भारतीय जे आहेत त्यांना कामानिमित्त बोलवलं जातं आणि त्यांच्याकडनं सायबर फ्रॉड्स करवले जातात, त्यांना तिकडे बंदी देऊन। तर हे काही सिम कार्ड्स तिथे गेलेले आहेत। तर ही जी आहे ही खूप मोठी कडी आहे। जर आपल्याला सायबर फ्रॉड्स थांबवायचे असतील तर ह्यांची इकोसिस्टम जी आहे इकोसिस्टम तोडावी लागेल आणि हे इन्व्हेस्टिगेशन जे आहे इन्व्हेस्टिगेशन त्यातली एक मेजर स्टेप आहे की जेणेकरून हा जो त्याचा एक जो बॅकबोन जो आहे त्या बॅकबोनला आपण आता हट केलेला आहे। आता ह्यातून पुढे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि पुढचा तपास करतो। सर नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।